वंजानी, प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ। यावर्षी आम्ही नॅशनल लेवल फिडे चेस टुर्नामेंट ऑर्गनाईज केलं, ज्याच्यात 410 पैकी जास्त प्लेयर्स आलेले आहेत इथे आणि 4 lakhs प्लस वर्थ रुपीज प्राईज आहे। हे असं टुर्नामेंट्स आम्ही एव्हरी इयर करत असतो सो दॅट यंग मुलांना ते प्रोत्साहन मिळावं की हे चेस ते खेळावेत आणि आपले मोठे मोठे चेस प्लेयर्स आता वरपर्यंत जात आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला पण आपलं नाव करत आहेत। तर त्यामुळे त्यांना प्रोत्साहन द्यायला आम्ही हे असे टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करतो। आम्ही पुढेही असे करत राहू आणि आम्ही इवन ब्लाइंड चेस टुर्नामेंट्स पण ऑर्गनाईज करतो। तर हे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि TDCA आम्ही मिळून हे करतो। नमस्कार, माझं नाव वैदेही संतोष। आय एम अ रोटेरियन फ्रॉम द ठाणे नॉर्थ क्लब। टुडे वी हॅव ऑर्गनाइज्ड अ बिग चेस टूर्नामेंट। आजची आमची जी रोचेसची टूर्नामेंट आहे तिला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला आहे, नॉट जस्ट ठाणा, आउटसाइड ऑफ ठाणा, आउटसाइड ऑफ महाराष्ट्राकडून। आमचा हा जो प्रकल्प आहे तो मेनली स्पोर्ट्स थ्रू किड्स मध्ये प्रमोट करण्यासाठी म्हणून आहे आणि तुम्ही बघत असाल 400+ पार्टिसिपंट्स आज इथे आले आहेत। आमच्या क्लबचे मिलिंद नागरे सरांनी ही छोटी कल्पना फार मोठ्या पदावर नेऊन ठेवली आहे आणि ॲज द न्यू मेंबर्स ऑफ द क्लब ही आमची आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्ही ह्याला पुढे नेऊ। ह्याच आयडियामधनं आमच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आम्ही आता पुढे करणार आहोत। आम्हाला मेंटली आणि फिजिकली हँडिकॅप मुलांसाठी, ब्लाइंड मुलांसाठी चेस टुर्नामेंट्स करायचे आहेत। यावर्षी आम्ही विमेन्स डे रिलेशनमध्ये पण विचार करतो आहोत, मार्चमध्ये ती टुर्नामेंट करावी। सो इट्स अ ब्रिलियंट आयडिया अँड इट इज ब्रिंगिंग कल्चर अँड स्पोर्ट्स टुगेदर। माझं नाव धर्मू वंजानी, मेरा एज 71 आहे आणि मी पास्ट प्रेसिडेंट ऑफ रोटरी ठाणे नॉर्थ आहे। आम्ही BLDC मोटर बनवतो आणि मी ज्यावेळी यंग होता कॉलेजमध्ये त्यावेळी मी युनिव्हर्सिटी प्लेयर होतो चेसमध्ये आणि आम्ही राईट नाव BLDC मोटर बनवतो आहे। त्याच्यात मी एक सायकल बनवलेली आहे, ती यावेळी आम्ही टुडे कोणाला देणार आहे। दुसरं मी काय सांगू, चेस म्हणजे एकदम मेंटल एक्सरसाइज आहे, म्हणून आपल्याला हे मला बरं वाटतं। मेरा नाम पास्ट प्रेसिडेंट अतुल वधावन, ठाणे नॉर्थ। रोचेस हमारे रोटरी क्लब ठाणे नॉर्थ का मेन प्रोजेक्ट है। हर साल हम ये बच्चों को एजुकेशन, स्पोर्ट्स प्रमोशन और उनकी मन बुद्धि को बढ़ाने के लिए ये हर साल कंडक्ट करते हैं। रोचेस का अभी इस साल ही देखिए ठाणा हिंदुस्तान में विश्व चैम्पियनशिप जीती है। हम चाहते हैं कि ये बच्चे भी बड़े होएं, आगे जाके अच्छी तरह गेम कर सकें। सो वी वांट देम टू डेवलप। हमारे काफ़ी प्रोजेक्ट्स चल रहे हैं। हम लोग अपग्रेडेशन स्कूल की करते हैं, जहाँ पर इलेक्ट्रिफिकेशन नहीं है वहाँ पर सोलर लाइट्स लगवा के उनका मतलब गांव में प्रगति की तरफ उनको बढ़ाने की कोशिश करते हैं। हम मेडिकल चेकअप कैंप्स करते हैं। हम पीडियाट्रिक हार्ट सर्जरी करते हैं। बहुत सारे प्रोजेक्ट करते हैं। आपको क्या लगता है कि चेस खेलने से लोगों को क्या दिमाग पर, बच्चों के ऊपर असर? उनकी बुद्धि और तैयार होती है। दे गेट इनटू कंपटीशन, दे आर एबल टू डू इट बेटर, परफॉर्म बेटर। दैट इज़ हाउ दे डू इट। मी मिलिंद विनायक नागरे, रोटरी क्लबचा माजी अध्यक्ष आणि ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष आहे। रोटरी क्लब आणि
ठाणे बुद्धिबळ संघटना ही गेले 25 वर्ष चेसच्या प्रमोशनसाठी कार्य करते. पहिलीच रोटरी आणि चेसची स्पर्धा म्हणून तिला रोचेस हे नाव आम्ही दिलेलं आहे. पहिली स्पर्धा आम्ही 2000 साली घेतलेली आहे आणि आज गेले 25 वर्ष आम्ही ही स्पर्धा करतो आहे. रोटरी क्लब हे बरेच सामाजिक कार्य करत असते. त्यामध्ये लहान मुलांच्या विकासासाठी म्हणून रोटरी क्लबनी हा उपक्रम हाती घेतला, ज्याच्यामध्ये बुद्धिबळाच्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवावं, एकाग्रता वाढवावी हा त्याच्यामागील उद्देश होता. गेल्या 25 वर्षापासून असंख्य मुलं इकडे खेळून गेली. त्यातले काही इंटरनॅशनल मास्टर झाले, काही GM सुद्धा झालेले आहेत. ह्या टुर्नामेंटमुळे बऱ्याच ठाण्यातल्या विद्यार्थ्यांना, मुलांना खेळायला, चेस शिकायला आणि चेसचा प्रचार करायला खूप आम्हाला मदत झाली. तसेच रोटरी क्लब हा सामाजिक उपक्रम चालत असल्यामुळे ह्याच्यासाठी कायम रोटरी क्लबनी सरळ हाताने मदत केलेली आहे. ह्या स्पर्धेमध्ये ह्यावर्षी 410 मुलांनी पार्ट घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये 5 इंटरनॅशनल मास्टर, 3 वुमन इंटरनॅशनल मास्टर, 2 फिडे मास्टर अशा निरनिराळे नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 इंटरनॅशनल खेळाडू आहेत, एक US आणि एक नांबियावरनं खेळत आहे. आणि ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच ठाण्यामध्ये 4 लाख रुपयाचं प्राईज रोटरी क्लबतर्फे करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला ऑल इंडिया लेवलला कलकत्ता, हैदराबाद सर्व ठिकाणावरनं मुलं आलेली आहेत. तर ह्या सर्व मुलांनी इकडे येऊन लोकल प्लेयरशी खेळायला मिळावं हा आमचा उद्देश आहे. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थपासून देविया निवेद आणि आम्ही हा आमच्या क्लबतर्फे 25 वर्षापासून हा रोटरीचा प्रोग्राम करतो. यावर्षी इकडे कोरम मॉलमध्ये संधी मिळाली, त्याच्याबद्दल खूप चांगला वाटते. आम्ही मिसेस साधना मिलिंद नागरे. आम्ही चेस लवर पूर्वीपासून आहोत आणि पूर्वी ठाण्यात एवढ्या टुर्नामेंट्स व्हायच्या नाही जेव्हा माझी मुलं लहान असताना खेळायची त्यामुळे तेव्हा आम्ही हा उपक्रम सुरू केला होता. आणि आता माझी मुलं IITN झाली आहेत, पण आम्ही बाकीच्या मुलांकडे बघून त्यांना काहीतरी फायदा मिळावा अशा दृष्टीने हे चालू ठेवलं आहे आणि ह्याला छान प्रतिसाद दरवर्षी मिळतो आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि चेसला प्रोत्साहन मिळतं आहे. आणि जवळजवळ प्रत्येक वेळी 350 ते 400 अशी पार्टिसिपंट येतात. नमस्कार, गुड इव्हनिंग. माझं नाव राहुल क्षीरसागर आहे आणि मी ठाणे रोटरी नॉर्थचा नवीन मेंबर आहे. आणि हे सगळं मी बघतो ते माझ्यासाठी नवीन आहे ॲक्च्युली, पण इतकं छान आहे. मी सकाळपासून इथं थांबलो आहे. मुलं इतके उत्साहित आहेत आणि इतकं अमेझिंग खेळत आहेत ना. हे सगळं हिडन टॅलेंट आहे ॲक्च्युली. आणि चेस ही अशी गोष्ट आहे ना की ती आपल्या प्रत्येक प्लेयरला एवढं कॉन्सन्ट्रेशननी म्हणजे एवढं कॉन्सन्ट्रेशनली असतात ना मुलं, सगळे थांबलेत, खेळत आहेत, खूप छान वाटतं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटली, एज वगैरे असा काय गॅप वगैरे नाही आहे. कुणी म्हणजे बुद्धीचा खेळ आहे हा. बुद्धीची कुठली सीमा नाही आहे. हा बुद्धीचा खेळ आहे. याच्यामध्ये वेजचा गॅप नाही आहे, काही नाही. कुणीही कोणाशी खेळू शकतं. आणि एक 5 वर्षाचा मुलगाही एवढा छान खेळतो आहे आणि एक 60 वर्षाचे व्यक्तीही खेळत आहेत. त्यामुळे खरंच अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. आणि असंच जर चालत राहिलं तर आपल्याला अजून एक चांगला खेळाडू मिळू शकतो आणि एक आपलं भविष्य अजून चांगलं घडू शकतं आपल्या भारताचं.
ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कंडक्ट केलेली आहे आणि अशा स्पर्धांची म्हणजे रेग्युलर बेसिसवर होणाऱ्या अशा स्पर्धांची मुंबईला गरज आहे. मुंबईला, ठाण्याला आणि आजूबाजूच्या सगळ्याच ठिकाणांना अशा स्पर्धांची आणि वारंवार होणाऱ्या स्पर्धांची गरज आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देते. चांगली टुर्नामेंट आहे. खूप व्हेन्यू पण चांगला आहे. टुर्नामेंट सुरळीतपणे पार पडते विथ एफिशियन्सी. पेअरिंग आणि राऊंड चांगल्या फ्रिक्वेन्सीनी होत आहेत. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स टू द ऑर्गनायझर. थँक्यू. स्पेक्टॅक्युलर अँड कोड ऑफ कंडक्ट. खूप छान ऑर्गनायझेशन आहे. सगळं स्केड्युलर होतात इव्हेंट्स. गुड टू प्ले इन सच अ मॉल अँड या ॲटमॉस्फिअरमध्ये खेळायला खूप मजा येते. सेकंड पिनॅकल इंटरनॅशनल चेस डेच्या निमित्ताने सेकंड पिनॅकल चेस अकॅडमी टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली आहे रॅपिड रेटिंग. सो ऑर्गनायझेशन ॲक्च्युली चांगलं आहे. या मॉलमध्ये याआधी खेळलो आहे आम्ही मागच्याच महिन्यात. सो वेल मॅनेज्ड. आम्ही सेकंड टाईम इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन थ्रू जी आपली चेसची टुर्नामेंट अरेंज केली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे. माझा मुलगा फिजिकली हँडिकॅप आहे, पण ऑर्गनायझेशनकडनं एवढं चांगली अरेंजमेंट केलं की आम्हाला काहीच काळजी करावी नाही लागत. त्याचं प्लेस पण ते फिक्स करतात आणि सगळं बाकी फक्त इकडून तिकडे शिफ्ट करावं लागतं. बाकी सगळं ऑर्गनायझेशनचं व्यवस्थित अरेंजमेंट असतं. सिटिंग अरेंजमेंट, बाकी पण पॅरेंट्सला वगैरे बसायला व्यवस्थित चांगली अरेंजमेंट केलेली आहे. ऑर्गनायझर खूपच चांगलं होतं आणि ठाण्यात ही दुसरीच टुर्नामेंट आहे रॅपिड आणि आम्ही पुण्यावरनं खेळायला आलो. म्हणजे सकाळी त्यांनी 10:15 राऊंड घेतला कारण का पुण्यातल्या प्लेयर्सला पण एंट्री मिळाली म्हणून. त्यामुळे खूप चांगलं आहे आणि कोरूम मॉल असल्यामुळे इथं वॉशरूम आणि पेरेंट्सला बसायची व्यवस्था पण खूप आहे. त्यामुळे इट वॉज अ वेल ऑर्गनाइज टुर्नामेंट. हां, कोरूम मॉलमधली टुर्नामेंट दरवर्षीच मला आवडते खेळायला आणि मोहित लाडे आणि त्यांची टीम आपले डॉक्टर तांडेल एकदम स्विफ्टली ऑर्गनाईज करतात आणि आय एम ऑलवेज एन्जॉय टू प्ले हिअर. आणि परत एकदा ही त्याचप्रमाणे खूप सुंदर टुर्नामेंट झाली. सो पहिलीच टुर्नामेंट होती माझी. ऑर्गनायझेशन खूप छान आहे आणि इझी टू फाइंड. सीमलेस वाटलं ऑर्गनायझेशन सोबत. नाईस एक्सपिरियन्स. टुर्नामेंट खूप छान ऑर्गनाईज केली. व्हेन्यू अतिशय सुंदर आहे कोरम मॉल ठाणे आणि सेंट्रलाइज AC आणि सर्व व्यवस्थित मोकळी टेबल आणि एकाही राऊंडला 2 राऊंडच्या मध्ये ड्रॉज पाडायला त्यांनी लेट केला नाही आणि एकदम ॲज पर द शेड्यूल त्यांनी टायमिंग अनाऊन्स केलं होतं प्रत्येक राऊंडचं. त्याप्रमाणे प्रत्येक राऊंड चालू झाली आणि टुर्नामेंट एंडेड व्हेरी वेल आणि नो चान्स फॉर एनी कंप्लेंट.